वैभव नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा या मागणीकरिता अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने बेमुदत धरणे आंदोलन केले। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस आणि एमआयडीसी पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वैभव नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचे गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केले। वैभवचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला आणि मृतदेह नगर शहराच्या नजीक असलेल्या केतकाई परिसरात जाळून टाकण्यात आला। तर या घटनेची माहिती पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याला असूनही त्यानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आलाय। तर सुलोचना केदार यांच्या आपल्या आस्थापना विभागाकडील सर्व तक्रारी अर्ज निकाली काढून द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर घोषणाबाजीनं दणानून सोडला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, देविदास भालेराव, जेडी शिरसाट, राजू भिंगारदिवे, संध्या मेढे, अक्षय नायकोडी, सुधीर ठोंबे, हर्षद पाटोळे, शारदा पवार, सायली निकाळजे, अभिजित पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मयत वैभवची आई सीमा नाईकवाडी, लता भांड, शारदा पवार, प्रमिला शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। नायकोडी वैभव शिवाजी नायकोडी याला अशा मारलं तर त्याचं नख पण मला दिसून दिलं नाही। इतकं मारलं त्यांनी, बाकीच्या आरोपींना पण त्यांनी उचललं नाही। पोलिसांनी लवकर माझी केस घेतली नाही। आरोपी अटक केले तर त्यांना तिकांनाच मोका लावला, सगळ्यांना मोका लावला नाही त्यांनी। बाकीचे जे फिरतेत त्यांना त्यांनी अजून जेलमध्ये टाकलं नाही। राहुल पाटील, विशाल काटे आणि चव्हाण पोलीस एमआयडीसीतले यांना काहीही केलेलं नाही। मी माधुरी संतोष नायकोडी, वैभव शिवाजी नायकोडीची बहीण, त्याला मारून टाकलेले आहे। काही आरोपी अटक झालेले आहेत तर काही आरोपी बाहेरच फिरत आहेत। त्यांना अटक करावा। राहुल पाटील, एमआयडीसीचे पोलीस चव्हाण, विशाल काटे यांना अटक झालीच पाहिजे। आमच्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही आमच्या भावाला किडनॅप केल्यानंतर आम्ही 8 दिवस पोलीस स्टेशनला चक्र मारत होतो। कोकरे साहेबांनी आमची तक्रार लिहून घेतली नाही, आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून दिलं। आमच्याशी लई चुकीची वर्तणूक केलेली आहे। आम्हाला आणि आमच्या भावाला न्याय भेटलाच पाहिजे। माझं नाव गणेश केदार आहे, राहणार भिंगार। आमच्या जे पोलीस आस्थापना विभागातील हेडकाट सोनने व त्यांच्या सहकार्यांनी जो आमच्यावर अन्याय केलाय त्याबद्दल आम्ही मान्य आमचे नेते काकाजी आंबेडकर साहेब यांची भेट घेण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला जिल्हा अध्यक्ष योगेश साठे साहेब यांची नंबर कॉन्टॅक्ट करून दिला। त्याबद्दल आम्ही आज धरणे आंदोलनासाठी इथे बसलेलो आहे। विषय असा आहे की कोरोनामध्ये माझी आई व वडील दोघेही पोलीस दलात शासकीय सेवेत असताना निधन झाले। विषय असा आहे की माझा लहान भाऊ याला अनुकंप तत्त्वावर हजर करून घेण्यासाठी पोलीस आस्थापनात ते कर्मचारी टाळाटाळ करत असताना माझ्या 85 वर्षाच्या आजीने आत्महत्या केल्यानुसार या पोलीस आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी माझ्या लहान भाऊ याला वैद्यकीय तपासणीला साठी जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले। तिथेही त्याला पोलीस आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार जे जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर लोक 10 ते 20 हजार रुपयामध्ये वैद्यकीय तपासणीमध्ये प्राप्त करतात, तिथं आम्हाला अक्षरशः 4 ते 5 लाख रुपये मागण्यात आले। तर न दिल्यामुळे माझा लहान भाऊ याला वैद्यकीय तपासणीसाठी जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। त्याबद्दल आम्ही SP साहेबांना विनंती केली की त्या पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी पाठवा, पण आमची त्यांची वाद असल्यामुळं ते काही पाठवण्यासाठी टाळाटाळ करत आहे। त्यामुळे आम्ही 2022 ते 24 मध्ये जिल्हा रुग्णालय यांनी प्राप्त केले पोलीस शिपाई भरती उमेदवारांची वैद्यकीय तपासणी ही जे हॉस्पिटल येथे सर्वांची घेण्यात यावी। तर समजून किती पोलिस अनपिते आणि किती पोलिस पिते या जिल्ह्यात। आता माझं असंही उदाहरण झालं रेखाजारी हत्याकांडचं।
जिल्हा रुग्णालय सर्व चालते. फक्त आम्ही जे पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांविषयी जो आवाज उठवला त्यानुसार माझी पण नोकरी घातली, तसं माझ्या लहान भावाला अनुकंप घेण्यात पण प्रार्थना करण्यात येत आहे. तरी आता आम्ही वैभव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचं जे चालू आहे सध्याला, तरी त्यांच्यावर शासनाच्या मार्फत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश येऊन सुद्धा यांच्या अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा होत नाही. उलट आम्हाला भिंगार पोलीस स्टेशन येथे येऊन फक्त आमचे जबाब घेतले जातात. तिथं अजिबात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. आज आम्हाला सख्ख कुणी नसल्यामुळे आम्ही आज आदरणीय प्रकाश जे आंबेडकर साहेब यांच्या साथ आम्ही मागितली. त्यांनी आम्हाला अक्षरशः खूप मोठा पाठिंबा दिला आणि आम्हाला न्याय भेटत एवढीच मी विनंती करत आहे. आज पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनामध्ये मुद्दा आमचे विषय असे आहेत. वैभव शिवाजी नाईकवाडी यांचं जे अपहरण करून फेब्रुवारीमध्ये हत्या करण्यात आली. त्या हत्याकांड करत असताना काही आरोपींना हत्याकांडामधील आरोपींना अटक करून त्यांना मोक्का लावण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे. पण त्यामध्ये काही त्रुटी अशा आहेत की ज्यावेळेस त्याचं अपहरण झालं वैभवच्या आईने पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची कंप्लेंट दिली होती. पण पोलीस स्टेशनच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी फक्त वैभव हा घरातून निघून गेला अशी गुन्हा दाखल करून घेतला. त्याचबरोबर ज्यावेळेस ही घटना त्याला जे आरोपी मारत होते वैभवला त्यावेळेस काही फुटेज व्हिडिओ फोटो हे चव्हाण नावाच्या MIDCचा जे कॉन्स्टेबल आहे त्याच्या फोनवर आले. त्यानंतर त्यांनी तिथले जे PS आहेत त्यांच्या फोनवर त्यांनी पाठवले. ते पाठवून सुद्धा मी त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणामुळे आणि इग्नोर करून त्याच्यामुळे पोलीस त्यांनी जर हालचाल केली असती तर त्यावेळेस ते वैभवचा जीव वाचला असता. पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा एवढा मोठा निर्गुणपणे त्याची हत्या केली. त्याच्यानंतर वैभवची आई त्यांच्या घरचे पोलीस स्टेशनला जात होते. गुन्हा नोंद करून घ्या म्हणून त्यांनी 8 दिवस त्यांनी गुन्हा नोंद करून नाही घेतला. त्यातले जे ताईंनी जे नाव घेतले पाटील असेल काटे असतील आणि ते जे कॉन्स्टेबल आहेत हे चव्हाण यांना आज्ञास्थळी पोलिसांनी ठेवलं असं कळतंय. त्या आज्ञास्थळी का ठेवलं त्यांनी असं पोलीस स्टेशन वाल्यांना कोकरे साहेबांना अशी काय धमकी दिली होती आरोपींनी की त्यांना सोडण्यात आलं. म्हणून हे जे काही त्रुटी आहेत छोट्या छोट्या बाबीत या पोलीस प्रशासनाने अजून बी त्यांनी दखल नाही घेतली. म्हणून आम्ही वारंवार निवेदन पण दिले याच्या अगोदर, पण तरी पोलीस प्रशासन SP साहेबांनी पण त्याच्यावर दखल नाही घेतली. त्याच्यामुळे आम्ही आज स्पष्टपणे जोपर्यंत निर्णय लागत नाही SP साहेब आम्हाला काही निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. त्या धरणे आंदोलनामध्ये त्यांची CID चौकशी झाली पाहिजे, पोलिसांची आणि आरोपींची CDR चेक झाली पाहिजे, त्याचबरोबर आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही पोलीस अधिकारी आहेत या प्रकरणाशी संबंधित दोन्ही पोलीस स्टेशन MIDC असेल तो खन पोलीस स्टेशन असेल या दोन्ही पोलीस स्टेशनच्या जे संबंधित अधिकारी असतील त्यांची त्याच्यामध्ये नार्को टेस्ट करून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी आमची मागणी. त्याचबरोबर सुलोचना गणपत केदारे यांचे जे नातू आहेत यांना नोकरी लावण्यासाठी यांनी पूर्ण प्रोसेस केलेली आहे. हायकोर्टात मॅचचे पण आदेश दिलेले आहेत. पण आस्थापना विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मुजरपणामुळे त्यांचे कागदपत्र फेकून देण्यात आले. त्याच्यानंतर त्याच्या त्रुटी दाखवून परत त्यांना त्यांच्या नोकरीपासून परावृत्त करीत आहेत. म्हणून त्यांचे जे काय अर्ज असतील हे पूर्णपणे निकाली लावावं म्हणून या मागणीसाठी आम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यालय इथं धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. नाईकवाडीच्या प्रकरणामध्ये राजकीय लोकांचा काय हस्तक्षेप दिसतो? याच्यामध्ये बरेचसे जर आपण जर CID चौकशी किंवा नार्को टेस्ट CDR जर चेक केले तर त्या प्रकरणामधील जे काय CDR मध्ये फोन आलेले आहेत त्यामध्ये बरेचसे मोठ्या नेत्यांचे सावकार असतील, नेते असतील, स्थानिक नेते असतील यांचे सुद्धा फोन येऊन गेलेले असतील हे लक्षात येईल त्याच्यामध्ये. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.